नाशिकमध्ये दिनांक 7 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न झाली आहे। नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली आहे। पत्रकार परिषदेत नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी तसेच संपूर्ण विश्वभर महाराष्ट्राचे लौकिक वाढवणारी पवित्र गंगा गोदावरी दूषित पाण्याने खराब झाली असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगा गोदावरी नदीस महत्त्वपूर्ण असे स्थान असून त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात चर्चा करण्यात आली। तसेच पवित्र गंगा गोदावरी माता सदैव विविध रूपाने आशीर्वाद देऊन उपकार करणारी गंगा गोदावरी दूषित होत चालली आहे। गंगा गोदावरी हे महत्त्व हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असून विश्वात होणाऱ्या प्रमुख कुंभांपैकी एक कुंभ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व पंचवटी नाशिक या ठिकाणी संपन्न होते। जगभरातून कोटींच्या संख्येत भाविक गंगा मैयाच्या दर्शनाकरिता व स्नानाकरिता येत असतात। अशी गंगा गोदावरी माता आता दूषित पाण्याने खराब होत चाललेली आहे। याच संदर्भात येत्या 9 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गंगा गोदावरी घाट या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। संकल्पना आदेश नुसार पूर्ण देशातील ज्या नद्या प्रदूषणमुक्त करायच्या आहे, ज्या प्रदूषित झालेल्या आहे, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पवित्र गोदावरी नदी, नंदिनी, वालदेवी आणि दारणा या 4 नद्या प्रदूषणमुक्त व्हावे म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। संपूर्ण नाशिक शहरातील पाणी गोदावरी नदीमध्ये जेवढे एसटीपी प्लांट आहेत, गोदावरी नदीच्या महानगरपालिकेने केलेले महानगरपालिके हद्दीमध्ये ते कोणतीही प्रक्रिया न करता तसंच पाणी सोडून दिलं जातं। जर एसटीपी प्लांट पूर्णपणे कार्यान्वित केले तर निश्चितपणे नद्या प्रदूषणमुक्त होतील। नंदिनीवर एकही एसटीपी प्लांट नाही आहे, त्याच्यावर एसटीपी प्लांट केला पाहिजे। वालदेवी नदीवर एसटीपी प्लांट केले पाहिजे, कारण याच्यामध्ये संपूर्ण पाणी त्या भागातलं सोडलं जातं आणि ते तसंच पाणी नद्यांना जातं, त्यामुळे त्या प्रदूषित झालेल्या आहे। दारणाचं तसंच आहे। आपण जर बघूरला गेलं, बघूरपासून जर बघितलं, बघूर हे 15-20 हजार लोकसंख्येचं नगरपालिका आहे, ती नगर परिषद आहे। तिथून आपण बघितलं तर संपूर्ण गावांमधलं ग्रामपंचायतींचं पाणी, गावांचं पाणी या नद्यांमध्ये मिश्रित होतं आणि त्या पूर्णपणे प्रदूषित झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रदूषण 4 नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्या म्हणून आम्ही दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी रामकुंड नाशिक येथे आमचं 1 दिवसाचं निदर्शनं त्या ठिकाणी होणार आहेत। आम्ही एक बघितलं की महापालिकाचा कोणतंही लक्ष नाही आहे। महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करून या नद्या प्रदूषित करत आहेत। आज 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय। संपूर्ण देशभरातून साधू संत येणार, भाविक येणार आणि हे पाणी प्रदूषित असताना कुंभमेळा कसा होणार? ते प्रदूषणमुक्त व्हाव्या, त्याच्यातलं पाणी पिण्याजोगं व्हावं, नद्या पूर्णपणे म्हणजे पाणी असलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्या पद्धतीने पाण्याचं सुद्धा नियोजन झालं पाहिजे। या सगळ्या विषयांसाठी आणि अजून एक महत्त्वाचा विषय, गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वरपर्यंत पूर्ण पाणविली आहे। आज आपण बघितलंय की अनेक ग्रामपंचायतींनी सायखेड्याजवळ तुम्ही जा, फक्त काय परिस्थिती बघा तुम्ही। जाखोरी, कोटमगाव, सामनगाव या गावांकडे जा, काय परिस्थिती बघा, पूर्ण पाणविली नद्यांमध्ये। ही पाणविली सुद्धा काढली पाहिजे। तुम्ही इथंच जा, आनंदवली शिवारामध्ये पूर्ण वेलीनी भरलेलं आहे। याच्यासाठी मशनी पण घेतल्या होत्या,
पण त्या काम केलं जात नाही आणि महापालिका पूर्णपणे लक्ष देत नाही. कोणीच नाही लक्ष देत. फक्त दररोज मिटिंगा घेत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा. कुठेही एकही काम सुरू नाहीये. आणि 2 वर्षावर सिंहस्थ आले. फक्त नागरिकांना करमणूक झालेली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मिटिंगांची. एकही काम होत नाही. त्या दृष्टिकोनातून राजसाहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही रामकुंडावर हे एकच आंदोलन होणार नाही. आमचं अखंड या नद्या प्रभावित होण्यासाठी, प्रदूषणमुक्त होण्यासाठी आमचं आंदोलन कायम चालू राहणार आहे. याच्या पुढचं आंदोलन आमचं फार मोठं राहणार आहे. ते साखळी उपोषण राहणार आहे. या पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक.